झाडावरून प्राजक्त उघळतो. त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. प्राजक्त किंवा पारिजातक किती नाजूक फुलं. कळी पूर्ण उमलली की इतर फुलझाडांप्रमाणे फूल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळावा तसं देठातून फूल जमिनीवर उघळतं. सुख वाटावे जनात, दुःख ठेवावे मनात, हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं. एवढंच आयुष्य त्या फुलांचं. झाडापासून दूर होतानाही गवगवा करीत नाहीत. छोट्याशा नाजूक आयुष्यात आपल्याला भरभरून आनंद देतात. आणि केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही परतातच की. खरंच माणसाचं आयुष्यही असंच, एवढंसं क्षणभंगूर प्राजक्तासारखं. कधी ओघळून जाईल माहीत नाही. आज आहे त्यातलं भरभरून द्यावं हेच खरं.